हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथं माझे सकाळचं रुटीन चालू आहे, जे की मी डब्यात भांडी भरून ठेवलेत मोठ्या, त्याच्यातली काढत होते जेवढी स्वयंपाकाला लागते ते, आणि बाकीची मग त्या डब्यामध्ये ठेवलेत जेणेकरून नंतर मला घासावी लागणार नाहीत। तर चला आता पीठसुद्धा मळून ठेवते, आणि मी पीठसुद्धा डब्यामध्ये ओतलं नाही, हे पिशवीतच ठेवलेलं आहे प्लॅस्टिकच्या, कारण डबे वगैरे घासायचे आहेत आणि अजून काम वाढलेलं आहे। ते तुम्हाला पुढं कळेलच कोणतं काम वाढले वगैरे, आणि अजून जास्त दिवस जाणारच आहे। तर चला आता पीठ मळून घेते, सकाळची सुरुवात झालेली आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात, आणि आता स्वयंपाक आवरून घेते, परत आणवीचं सुद्धा आवरायचं आहे, आणि ह्या घरात काम चालू असल्यामुळे खूप धावपळ होते। सकाळ सकाळ पटपट आवरावं लागते, आणि नंतर मग निवांतच असतं, पण सकाळचं आवरावं लागते पटपट। तर चला आता मेथीची भाजी बनवून घेणार आहे। आज मेथीची भाजी आणि पिवळा बटाटा बनवणार आहे, आणि मी काही बटाटा वगैरे आवडत नाही, कारण मेथीची भाजी म्हटलं तिला डब्यामध्ये द्यावी। तर आता बटाटेसुद्धा उकडून घेतलेत आणि मेथीसुद्धा धुवून घेतली। तर आता मेथीची भाजी बनवून घेते, आणि नंतर मग त्याच कढईमध्ये बटाटा बनवून घेते, कारण एकच कढई आहे आणि एक आहे ती खूप छोटी आहे, त्याच्यात काय बनवताच येत नाही का। आणि चला आता मग रॅकवर तर थोडीशीच भांडी राहिलेत, जशी मी निघेल तशी मी घासून ठेवते आणि सुकली की डब्यामध्ये ठेवते। अशा पद्धतीने मी मेथीची भाजी बनवलेली आहे, मटकीची डाळ वगैरे टाकून, शेंगदाण्याचा कूट आणि लसूण मिरची काही नाही टाकली, कारण आणवी मिरची टाकल्यानंतर खाणार नाही, तिखट वगैरे लागेल, त्यासाठी फक्त मिठाची अशी मेथीची भाजी बनवलेली आहे मी। तर आता बटाट्याची सुद्धा भाजी बनवून घेते, आणि हे बघा काय झालं, बटाट्याची भाजी बनवत असताना माझ्या लक्षातच आलं नाही, मी प्रत्येक वेळेस जेव्हा मी पिवळा बटाटा बनवेल ना त्यावेळेस माझ्याकडून कांदा टाकायचं लक्षातच राहत नाही, आणि नंतर मग असं वाटतं अशी भाजी कसं काय झाली। तर मग मी काय केलं, तर थोडंसं तेल ओतलं आणि कांदा भाजून घेतला, आणि परत मग भाजी मिक्स करून चांगली हे करून घेतली। आणि आता काय केलं, तेल जास्त झालं ना, अगोदर पण मी तेल मिरची टाकताना टाकलेलं, नंतर मग कांदा भाजण्यासाठी पण तेल टाकलं। मग हे बघा अशा पद्धतीने मी साईडला असे एका साईडला कढई ठेवलेली, ते जेणेकरून सर्व तेल नितळून खाली आले। आता तेल मी सगळं काढते आणि नंतरच मग डब्यात भरते, डब्यातून सगळं तेल बाहेर येते। तर हे बघा अशा पद्धतीने भाजी बनवून झालेली आहे। असं कधी कधी काम वाढतं आणि घाई केली की काही ना काही हेच होतं, बिघडतंच। तर चला दोघांचा पण टिफिन भरलेला आहे, आणि आता अन्वीच्या टिफिन बॅगमध्ये टिफिन वगैरे ठेवते, बॉटल वगैरे, कारण बघावं लागतं सगळं काय व्यवस्थित आहे का नाही। तर काय करते, घरी खेळताना काय पण ठेवते बॅगेत, आणि मग तसंच जाईल स्कूलमध्ये, त्यासाठी व्यवस्थित असं बघून ठेवते मी। आणि हे एक नॅपकिन तिला हात वगैरे पुसायला। तर बरंचसं काम अजून बाकी आहे घरातलं, आणि सकाळ सकाळ खूप घाई होते। तर आता अन्वीला सुद्धा सोडून आलेले आहे स्कूलमध्ये, आणि आता वाजले 9:15। तर आता म्हटलं हे सगळं घर आवरावं, कारण नंतर ते काम करायला आले म्हणजे कचरा तसाच राहतो, आणि हे कचरा काढून पूजा वगैरे करावी। तर आज गुरुवार असल्यामुळे हे पटपट आवरून घेते आणि पूजा करून घेते। तर त्यासाठी मी घर वगैरे झाडते, आणि जरा कपाटात साईडला सुद्धा मला ते कपाट बेडरूममध्ये ठेवायचं आहे, कारण आता बेडरूममधलं सर्व काम झाले, आणि आता कपाटातलं काही वस्तू काढून ठेवते। आणि खूप एका खालच्या कप्पा मोडलेला त्याचा दरवाजा, त्यासाठी खूप धूळ वगैरे गेलते, त्याचं आता व्यवस्थित ठेवते। आणि ते जे अन्वीची खेळणी वगैरे आहे ते एका पोत्यात भरते, म्हणजेच की परत धूळ बसणार नाही। तर आता हे सगळं झाल्यानंतर TV युनिट आणि मंदिर झाल्यानंतर आम्ही आता हिचे पप्पा पण म्हटले आता करतोय तर काम
आपण किचन ट्रॉली आणि वरचे किचनच्या वरचे जे कप्पे असतात ते सुद्धा बनवून घेऊ, कारण नंतर होत पण नाही आणि ह्याचा खूप सारा राडा होतोय, कचरा होतोय. त्यासाठी म्हटलं तेवढ्यासाठी आता ठेवायला नको, तर मग ते एक काम वाढले. अजून नाही म्हटलं तर ते पण काम 4-5 दिवस जाईल आणि त्यासाठी मग अजून नाही म्हटलं तर हे काम चालू झाल्यापासून 7 दिवस तर झालेत, अजून 4-5 दिवस आणि कंटाळा आलाय आता या कामाचा, कारण रोज रोज तेच उठून करायचं आणि घरात पसारा असलं की करमत पण नाही, सुचत पण नाही काय. पण आता काम तर करणं गरजेचंच आहे, घर तर छान बनवायचंच आहे. त्यासाठी मग काय थोड्या दिवस असंच करायचं ॲडजस्ट. तर चला आता इथलं आवरून घेते, घर झाडून घेते आणि पूजा अगोदर आवरून घेते, कारण गुरुवार असल्यामुळे पूजेला उशीर व्हायला नको, कारण नंतर मग हॉलमध्येच ठेवले मी आणि आता हॉलमध्येच काम चालू असल्यामुळे मला नंतर पूजा करता येणार नाही. त्यासाठी मग म्हटलं आधी पूजा आवरून घ्यावी आणि नंतर मग किचनवरचं किंवा कपडे वगैरे नंतर धुवावी. आणि काय होते माहिती आहे का, सकाळ सकाळ एवढी घाई असते की मला टायपॉडला मोबाईलसुद्धा लावायला वेळ नसतो, कारण असं वाटतं ते यायच्या आधी घरातलं काम म्हणजे पूजा वगैरे आवरावी आणि नंतर मग बाकीचं काम करत बसावं. त्यासाठी आता मी मोबाईल असा फरशीव खालीच ठेवला आहे एका साईडला, जिथून तुम्हाला व्हिडिओ दिसेल तिथं ठेवला आहे. तर अशी घाई होती, कुठे ना कुठे मोबाईल ठेवावं लागतं, कारण टायपॉड इथं उचला, तिथं न्या, तिथून उचला आणि टायपॉडला मोबाईल वगैरे लावण्यात बराच वेळ जातं. त्यासाठी असं करावं लागते. आणि चला आता मग पूजा करून घेते आणि मग बाकीचं आवरते, कारण सकाळ सकाळ पूजा झाली म्हणजे ना घरात पण फ्रेश वाटतं आणि मला किचनमधलं सुद्धा आवरायचं आहे, कारण आता ते तिथं पण काम 2 दिवसात चालूच होईल. त्यामुळे काही भांडी वगैरे आहे ते भरून हॉलमध्ये ठेवावे लागले. अजून एक काम वाढले, कारण मला आता कंटाळा आला आहे इकडचा पसारा भरणं तिकडं ठेवणं, कारण नाही म्हटलं तर 5-6 दिवस झालं, 7 दिवस झालं काम चालू आहे. त्यामुळे तर आता बघू, आता अजून 4-5 दिवस, 4 दिवस तरी लागतीलच. तर आता वाजले 2:15 आणि आता जेवण्याची सुट्टी झाली, ते जेवायला गेलेत जे काम करते ते. आणि आता हे अन्वीलासुद्धा मी घेऊन आले, जेवण वगैरे झालं आहे आमचं. तर अशा पद्धतीने TV युनिट बनलेलं आहे. अजून थोडंसं काम राहिले, टीपट्टी वगैरे लावायचं आणि हे छोटंसं असं कपाट बनवलं आहे अन्वीसाठी, जेणेकरून तिचे बुक्स वगैरे राहतील, काही कपडेसुद्धा राहतील. आणि हे मंदिर, तर अजून मंदिराचं बरंचसं काम राहिले, त्याला 1 दिवस तरी लागेल, कारण पाठीमागची LED वगैरे आणि किचनवरचं तर सर्व आवरलेलं आहे. तर आता वाजलेत 5 आणि मी थोडंच व्हिडिओ शूट करते, कारण घरात कोण असले की व्हिडिओ शूट वगैरे करता येत नाही आणि कसं तर वाटतं. त्यासाठी मग थोडं असं व्हिडिओ शूट करते. तर आता चहाचासुद्धा टायमिंग झाला, तर त्याला आता चहा बनवून घेतला आहे. तर आता स्वयंपाकाचासुद्धा टायमिंग झाला आहे, 7 वाजल्या. तुम्ही खिडकीतून बघतच असाल की अंधार पडलेला आहे खिडकीमध्ये. तर आता 7-7:15 झाले, तर म्हटलं आता स्वयंपाकसुद्धा आवरून घ्यावा, कारण काम अजून चालूच आहे. पण म्हटलं आपला स्वयंपाक आवरून घ्यावा, म्हणजे नंतर आपलं काम झालं की त्यांचं आपल्याला साफसफाई म्हणजे घर वगैरे झाडणं, पसारा आवरणं हे करता येईल. त्यासाठी आता लसूण वगैरे सोलते, तर म्हटलं आज वांग्याची भाजी, भात आणि भाकरी बनवावी. तर अन्वीसुद्धा आता अभ्यासाला गेलेली आहे शेजारी, तर आता ती येईपर्यंत माझा स्वयंपाक होईल आणि नंतर मग मी बाकीचंसुद्धा आवरेल घरातलं आणि तुम्हालासुद्धा दाखवते काय काय बनवलेलं आहे आणि कुठंपर्यंत काम आले. आणि उद्या किंवा परवापासून किचन ट्रॉलीचंसुद्धा काम चालू होईल, ते झाल्यानंतर हॉलमधलं काम. तर हे बघा, किचनमध्ये असं ग्लासचं ते लावलेलं आहे, जेणेकरून आपण डबे वगैरे ठेवता येतील, रोजचे जे रोजच्या वापरण्यात येते छोटे छोटे, जे मी ऑनलाईन मागवले ते डबे मी त्याच्यावर ठेवणार आहे. ते सुद्धा भिंतीला पॅक करून घेतलं. आणि आता बघा खाली तर बघत असाल किती घाण पडलेली आहे. अजून मला भाकरीसुद्धा बनवायची, पण आता हे साफ करूनच करते. आणि हे कसं मी केलेलं आहे, कारण म्हटलं किचनच्या एका साईडला आपल्याला भरण्या वगैरे ठेवल्या ना, स्वयंपाक करताना घेण्यास सोपं वगैरे पडतं. आणि आता किचन ट्रॉली वगैरे केल्यानंतर बघू आता रॅकचं काहीतरी करेल, जर आवश्यक असेल तर ठेवलं, नाही तर मग किचनमध्ये पण जागा होईल, कारण अजून फ्रीजला वगैरे जागा नाही किचनमध्ये. त्यासाठी मग असं ॲडजस्ट करावं लागते. तर आता वाजलेत 9, तर आता हे म्हटलं साफसफाई करावी. बाकीचा कचरा तर त्यांनीच काढलेला आहे, एका साईडला पोत्यामध्ये भरला, पण थोडासा काही राहिलेला होता, ते म्हटलं व्यवस्थित असं झाडून घ्यावं. आणि नंतर मग तिथं जेवायला वगैरे बसायला लागतं, त्यामुळे सगळं चिकट पायाला, त्यासाठी मग हे सगळं झाडून घेते. आणि अन्वीचं काय चाललेलं आहे, खेळायचं. तर तिचं हे चालू असं थोड्या अभ्यास करणं, थोड्या वेळ खेळणं. पण चांगलं आता रुटीन चालू झालं आहे तिचं, व्यवस्थित असं स्कूलला वगैरे जाते, रडत वगैरे नाही.
ते एक बरं आहे. तर झालेलं आहे सर्व, घर वगैरे झालं. आणि हे बघा अशा पद्धतीने टी व्ही युनिट बनवलेलं आहे. आणि साईडला मंदिराचं अजून बरंचसं काम राहिले आणि टी व्ही युनिटचं टीपट्टी वगैरे लावायची राहिले. तर हे बघा एका साईडला असं जॉईंट केले भिंतीला मंदिर, जेणेकरून खालची साईडसुद्धा आपल्याला रोजच्या रोज झाडता येईल. आणि खालीसुद्धा टी व्ही युनिटच्या 4 ड्रावर आहेत आणि मंदिरालासुद्धा एक ड्रावर येणार आहे, जेणेकरून आपण जे पूजेचं सामान वगैरे ठेवता येईल. आणि हे जे साईडला कपाट आहे ना, ते मी बेडरूममध्ये ठेवणार आहे, जेव्हा टी व्ही वगैरे जॉईन होईल म्हणजे बसवेल तेव्हा त्याच्यावरचं. आणि हे अन्वीला छोटं कपाट बनवले. ते कपाट काही तुकडे राहिलेले, मग ते मी म्हटलं कपाट बनवून द्या त्याचं छोटंसं, म्हणून त्यांनी बनवून दिलं उरलेल्या सामानातून. आणि हे मंदिरच्या ठिकाणी ते कपाट ठेवणार, कारण मंदिरच्या ठिकाणची जागा मोकळी राहते आणि कपाटसुद्धा व्यवस्थित असं बसेल अन्वीचं काही सामान, कपडे किंवा बुक्स वगैरे ठेवण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.